मित्रांनो, हे आहे 10वीचं मार्कशीट आणि त्याबरोबरचं सर्टिफिकेट जे 20 ते 25 वर्ष जुनं आहे. त्यासोबतच हे माझं 12वीचं मार्कशीट आणि त्यासोबतचं सर्टिफिकेट हे सुद्धा तितकंच जुनं आहे. परंतु या कॉपीज मी ऑनलाईन आजच घर बसल्या डाउनलोड केल्या, त्या प्रिंट केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमचं जुनं 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट दोघांचे सर्टिफिकेट घर बसल्या डाउनलोड करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ टू डाउनलोड 10th सर्टिफिकेट, 12th सर्टिफिकेट, 10th मार्कशीट अँड 12th मार्कशीट याबद्दलची माहिती दिलेली आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे. फक्त अकाउंट लॉग इन करून दिलेल्या स्टेप्स फॉलो करून आपल्याला हे सर्टिफिकेट्स मिळवता येतात, मार्कशीट डाउनलोड करता येतात. तर गुगल ब्राउझरमध्ये SSC मार्कशीट डाउनलोड असं टाईप करून सर्च करा. ई मार्कशीट म्हणून पहिली वेबसाईट बोर्डाची तुमच्या समोर येईल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. त्यामुळे इथे अकाउंट क्रिएट करण्यासाठी क्रिएट न्यू अकाउंट या बटनवर क्लिक करा. पुढे आलेल्या स्क्रीनवर जिथे जिथे स्टार मार्क आहे ती सर्व माहिती आपल्याला भरणं कंपल्सरी आहे. सुरुवातीला तुमचं नाव एंटर करा. खाली कॅटेगरीमध्ये आपण स्वतः हे डाउनलोड करणार आहोत, त्यामुळे इथे इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा. त्याखाली रजिस्ट्रेशन फॉर, तुम्ही रजिस्ट्रेशन कशासाठी करतात? SSC मार्कशीटसाठी, HSC मार्कशीटसाठी किंवा दोघांसाठी, तिघांपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. मी सांगेल बेटर राहील SSC अँड HSC बोथ हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्याखाली तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे. पुढे तुमचा ईमेल ॲड्रेस एंटर करायचा आहे. हा ईमेल ॲड्रेसच लॉग इन करताना तुमचा युजर नेम असेल हे लक्षात ठेवा. नंतर खाली पासवर्ड क्रिएट करा, जो फक्त तुम्हालाच लक्षात राहील. तोच पासवर्ड खाली री एंटर करून सगळ्यात शेवटी दिलेला हा नंबर जो व्हेरिफिकेशन कोड आहे तो आहे तसा टाईप करून खाली रजिस्टर हे बटन क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर होम पेजवर आपल्याला लॉग इन करायचं आहे. या पेजवर क्लिअर इन्फॉर्मेशन आहे की द डेटा फ्रॉम 1990 इज अवेलेबल ऑन दिस पोर्टल. म्हणजे 1990 पासून, म्हणजे जवळजवळ 35 वर्षांपासूनचा डेटा या वेबसाईटवर अवेलेबल आहे. म्हणजे 35 वर्ष जुनं सुद्धा मार्कशीट, सर्टिफिकेट तुम्हाला इथून मिळू शकतं 1990 ते 2025 पर्यंत. लॉग इन करताना तुमचा ईमेल ॲड्रेस हा युजर नेममध्ये टाईप करा. त्याखाली जो काही पासवर्ड तुम्ही बनवला असेल तो इथे टाईप करून खाली पुन्हा व्हेरिफिकेशन कोड म्हणजे हा नंबर आहे तसा टाईप करायचा आहे आणि पुढे साइन इन हे बटन क्लिक करायचं आहे. एकदा तुमचं अकाउंट लॉग इन झाल्यानंतर लेफ्ट साईडला तुमचं नाव दिसेल. आता समोर स्क्रीनवर 2 ऑप्शन्स आहेत, हाऊ टू व्हेरीफाय अँड डाउनलोड मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट फ्रॉम ई मार्कशीट पोर्टल. म्हणजे या पोर्टलवरून तुम्हाला कशा प्रकारे तुमचं मार्कशीट डाउनलोड करता येणार आहे, सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार आहे आणि त्यावर जी काही सिग्नेचर असेल ती कशा प्रकारे व्हॅलिडेट करायची याची माहिती खालच्या लिंकवर दिलेली आहे. थोडक्यात तुम्हाला ते कशी करता येईल त्याची प्रोसेस पॉवर पॉईंट स्लाईडमध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम आपण 10वीचं मार्कशीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं ते बघूया. त्यासाठी इथे वरती 2 ऑप्शन्स दिलेले आहेत, व्हेरीफाय SSC 10th मार्कशीट आणि व्हेरीफाय HSC 12th मार्कशीट. SSC मार्कशीट यावर क्लिक केल्यानंतर काही बेसिक इन्फॉर्मेशन जी तुमच्या एक्झामशी रिलेटेड असेल ती टाकायची. इथे सुद्धा जिथे जिथे रेड मार्क दिलेला आहे, रेड स्टार मार्क, ती माहिती भरणं कंपल्सरी आहे. जसं सिलेक्ट एक्झाम इयर, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झालात किंवा कोणत्या वर्षी तुम्ही ती एक्झाम दिली होती, लिस्टमधून ते इयर सिलेक्ट करायचं आहे. खाली एक्झाम सेशनमध्ये कोणत्या महिन्यात ती एक्झाम होती तो महिना आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. जसं मी इथे मार्च मेन हे सिलेक्ट करतो. जर रिपीटरमध्ये असेल तर खाली जून जुलैचे ऑप्शन दिलेले असतात. मी मार्च मेन सिलेक्ट करतोय. खाली तुम्हाला तुमचा एक्झाममधील सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबर माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तो सीट नंबर टाईप केल्यानंतर खाली एंटर टोटल ऑब्टेन मार्क्स फ्रॉम द हार्ड कॉपी ऑफ मार्कशीट. म्हणजे तुमचं जुनं मार्कशीट तुमच्याकडे आहे ते फाटलेलं असेल, खराब झालेलं असेल, पण त्याच्यावरची माहिती जर दिसत असेल तर तुम्ही त्या मार्कशीटवर बघून तुम्हाला एकूण किती मार्क्स मिळाले तो नंबर या ठिकाणी टाईप करू शकता. त्याचप्रमाणे या फील्डमध्ये ISO कॅन्डिडेट्सनी कोणकोणती माहिती टाकायची आहे. जसे ISO कॅन्डिडेट्स हे मार्च 10च्या अगोदरचे असतील तर त्यांनी 000 टाईप करायचं आहे. मार्च 10च्या नंतरचे असतील तर 3 वेळेस डॅश एंटर करायचं. आणि जे कॅन्डिडेट्स किंवा जे स्टुडंट्स हे फेल झालेले आहेत, रिपीटर आहेत, त्यांनी सुद्धा टोटल मार्क्स ऑप्टेनमध्ये 3 वेळेस डॅश एंटर करायचं आहे. मला या मार्कशीटमधले नंबर्स माहिती आहे, टोटल मार्क्स माहिती आहे, ते एंटर करून खाली व्हेरिफिकेशन कोड पुन्हा आहे तसा टाईप करायचा आहे आणि सबमिट बटन क्लिक करायचं आहे. दिलेल्या माहितीनुसार या पोर्टलवर तुमच्या रेकॉर्डची जी काही माहिती अवेलेबल असेल ती समोर डिस्प्ले केली जाईल. तुमचा एक्झाम सेंटरचा नंबर, तुमचा स्कूल नंबर, तुमचं नाव, तुमचा सीट नंबर, कधी पास झालात,
तो मंथ आणि इयर, सब्जेक्ट वाईज आउट ऑफ 100, आउट ऑफ 150 तुम्हाला किती मार्क्स मिळाले, ती सगळी माहिती, टोटल नंबर ऑफ पर्सेंटेज, टोटल मार्क्स ऑब्टेन, ही सगळी माहिती दिसेल. आता ही झाली प्रायमरी माहिती. खाली आल्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, डाउनलोड SSC 10th एक्झाम मार्कशीट PDF आणि डाउनलोड SSC 10th एक्झाम पासिंग सर्टिफिकेट PDF. म्हणजे तुम्ही इथून मार्कशीट सुद्धा आणि पासिंग सर्टिफिकेट सुद्धा डाउनलोड करू शकता. सुरुवातीला आपण मार्कशीट डाउनलोड करू. त्यासाठी पहिल्या बटनवर क्लिक करा. PDF फॉर्मॅटमध्ये तुमचं मार्कशीट स्क्रीनवर डिस्प्ले केलं जाईल. त्यावर सगळ्यात खाली आल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट सिग्नेचरचा ऑप्शन दिसेल. लक्षात ठेवा, ही सिग्नेचर व्हॅलिडेट केल्यानंतरच हे डाउनलोड केलेलं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट हे कुठेही वापरता येऊ शकतं. त्याच्यामुळे सर्टिफिकेट किंवा मार्कशीट डाउनलोड केल्यानंतर त्यावरची सिग्नेचर व्हॅलिडेट करा. अगदी याच प्रकारे तुम्ही 12th मार्कशीटची डिटेल्स भरून 12th मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट सुद्धा डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं 10वीचं आणि 12वीचं मार्कशीट सर्टिफिकेट घर बसल्या डाउनलोड करू शकता, कुठेही न जाता, आणि त्याची सिग्नेचर सुद्धा व्हॅलिडेट करू शकता. हे सर्टिफिकेट सगळ्या ठिकाणी मान्य असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.